कुमाई धोबार 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 धोबार कुमाई धोबार कुमाई धोबार कुमाई धोबार कुमाई धोबार कुमाई धोबार कुमाई हॅलो हॅलो माईक बेस कमी कर, बेस कमी करा जरा. हॅलो शार्प करा, शार्प. हॅलो हॅलो माईक हॅलो हरी हॅलो हेलो 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 थोड़ा आवाज कर. हेलो 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 मेन माईकचा आवाज. हेलो हेलो जय हरी. हेलो हरी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा. नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरि जय जय राम कृष्ण हरे. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरि जय राम कृष्ण हरे. जय 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 राम कृष्ण हरी. हरि जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरी. हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी हो. रूप पाहता लोचनी हो. रूप पाहता लोचनी हो. रूप लोचनी हो. रूप पाहता लोचनी हो. रूप पाहता लोचनी हो. रूप लोचनी हो. रूप लोचनी सुख झाले हो साजनी हो. सुख झाले हो साजनी हो. तो हा विठ्ठल बरवा हो. तो हा विठ्ठल बरवा. सुख झाले हो साजनी हो. सुख झाले हो साजनी हो. तो
Hare
सेवा केली पावे आईचा संतांचा महिमा आईचा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा बोलायाची सीमा बोलायाची सीमा बोलायाची सीमा बोलायाची सीमा विठोबार खुमाई सर्वांनी टाळी वाजवा हमार घुमाई 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 मुंबईकर बाबा आवाज त्याला आलिंगन घडे आलिंगन घडे ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा
हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज ब्रह्मलीन समर्थ सद्गुरु पुरुषोत्तम बापू महाराज समर्थ सद्गुरु सावलाराम बाबा महाराज समर्थ सद्गुरु वामन बाबा महाराज समर्थ सद्गुरु अप्पा माऊली महाराज गुरुवर्य महेशजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भारत माते माते की प्रभु रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान पार्वती पति हर हर महादेव आलिंगन घडे हॅलो आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थ पर्व काळ अवघी पाया पेस कळ ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर समचरण सरोजम सांद्र नीलाबुदामम जगननीत पानी मंडना मंडनानम तरुण तुळसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलासं विठ्ठल चिंतयामि पांडुरंगा करो प्रथमन मन दुसरे चरणा संतजिया 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 दुसरे चरणा संतजिया दुसरे चरणा संतजिया त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरू दासतुका 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय करुणा करा दयाला करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह तुमचा अनुग्रह करुणा करा दयाला करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह तुमचा अनुग्रह नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी
दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळाकुसरी काहीच नेने बोलित वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी मनोज मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरन रघुबर बिमल जसु जोदाय कुपलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोही हरहु कलेश विकार चलो आओ जी पवन कुमार पधार हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधार हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार पधार हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधार हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना 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 रामैया को सतलाना पधार हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधार हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधार हरि कीर्तन में आज इथं उपस्थित असलेले सर्व ज्ञानीजन गुणीजन तपोवृद्ध वयोवृद्ध सर्व सांप्रदायिक अधिकारी मंडळी सर्वांच्या चरणी माझा माथा ठेवून मस्तक आहे पायावरी मस्तक आहे पायावरी मस्तक आहे पायावरी पायावरी या वारकरी संतांच्या माझ्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या मस्तक आहे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक आहे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी माझा माथा ठेवून नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करण्याआधी थोडा परिहार देणं गरजेचं आहे ते म्हणजे असं तोंडरे या गावामध्ये विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट आणि तोंडरे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सालाबाद प्रमाणे आणि दुसऱ्या दिवसाची सेवा ही हरिनाम संकीर्तनाची सेवा ही माझ्या वाट्याला ग्रामस्थ मंडळ तोंडरेच्या वतीनं इथं सेवा करण्याचा पुन्हा मला इथं योग आला त्याबद्दल सर्व ग्रामस्थ मंडळीचे मी शतशः ऋणी आहे आणि ज्यांच्या माध्यमातून इथे सेवेचा योग आला फोन झाला आमच्या आदरणीय मामांच्या माध्यमातून फोन झाला आणि या तोंडरे ग्रामस्थ परिवारानं मला इथं पुन्हा संधी दिली सेवा करण्याची त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थ मंडळाचे शतशः ऋणी आणि दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला सेवाधारी मंडळी संघर्ष महिला मंडळ तोंडरे सर्व तोंडरे ग्रामस्थ मंडळ सर्वांच्या चरणी पुन्हा पुन्हा मी नतमस्तक होते आणि दुसऱ्या दिवसाची सेवा ही अखंड हरिनाम सप्त्यामध्ये मला मिळाली हे वर्ष 19वे आहे आणि दुसऱ्या दिवसाची सेवा या वर्षी माझ्या वाट्याला आली त्याबद्दल मी सर्वांचे शतशः ऋणी आहे आणि आज इथं सेवेसाठी निवडलेला अभंग याच्या यावत भूतलावर जडजीवांचा उद्धार करणारे वित्राग संपन्न देहूचे सुप्रसिद्ध साधू जगतवंदिने जगद्गुरु श्रीमंत तुकोबारायांचा आहे आज योगायोगाने तिथीप्रमाणे माझ्या राजाची जयंती आहे माझ्या मायबापांनो आणि आज सांगून जाईन ह्या तारखेची आज गादीवरून अक्षरशः सांगून जाईन माझ्या मायबापाने तारखेची आठवणच नव्हती आम्हाला मामांनी जेव्हा फोन केला तेव्हा आमच्या लक्षात आलं की आज तारीख आहे शिवाय
गोशाळेवर काम सुद्धा चालू होतं. मामाला पुन्हा मी धन्यता देईन. मामा, या तारखेची आठवण करून दिल्याबद्दल पुन्हा पुन्हा मी तुमच्या चरणी माथा ठेवते. विठ्ठल विठ्ठल. आज सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंदिनी जगद्गुरु श्रीमंत तुकोबारायांचा आहे. आता आज सेवेकरता निवडलेला अभंग गोड अभंग आहे. माझ्या मायबापांनो, शतकोटीचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येतील आलिंगनाचे प्रकार 3 सांगितलेत. पहिला प्रकार आहे आलिंगनाचा प्रकार, प्रेमाचं आलिंगन. दुसरा प्रकार आहे कामाचं आलिंगन आणि तिसरा प्रकार आहे यमाचं आलिंगन. सर्वांगाचे कान करा माझ्या मायबापांनो, सर्वांगाचे कान करा. पहिला जो प्रकार आहे ते प्रेमाचं आलिंगन. मग ते आलिंगन कुणाकुणामध्ये होते, कुणाकुणामध्ये होत नाही. सर्वांगाचे कान करा. तर प्रेमाचं आलिंगन भावा भावामध्ये होते, बहिणी बहिणीमध्ये होते, भावा बहिणीमध्ये होते, व्याही व्याहीमध्ये होते. सर्वांगाचे कान करा. पण इथं आपल्या समाजामध्ये विषमता आहे माझ्या मायबापांनो. जर 90 वर्षाचे बाबा असतील आणि 5 वर्षाचं लेकरू असेल तर त्याच्यामध्ये आलिंगन दिलं जात नाही. तर वयाची विषमता येते माझ्या मायबापांनो. सर्वांगाचे कान करा. एखादा चपरासी आहे किंवा एखादा अधिकारी आहे, मग इथं पदाची विषमता येते. मग इथं नाही. पण तिसऱ्या क्रमांकाचा जो आलिंगन आहे ते यमाचं आलिंगन आहे माझ्या मायबापांनो. शतकोटीचा अभ्यास करणारी इथं साधक मंडळी आहे. आणि तिसरं आलिंगन जे आहे ते यमाचं आलिंगन आहे. मग ते यमाचं आलिंगन कुणाला झालं? लक्षपूर्वक ऐका. तर यमाचं आलिंगन माझ्या भीमाला झालं. युद्धाची समाप्ती झाल्यानंतर धृतराष्ट्रानं विचारलं, माझ्या दुर्योधनाला कोणी मारलं? सर्वांगाचे कान करा माझ्या मायबापांनो. माझ्या दुर्योधनाला कोणी मारलं? सांगितलं, पांडुपुत्रानं भीमानं तुमच्या दुर्योधनाला मारलं. मग धृतराष्ट्र म्हणते, मग मला आता असं वाटते की मग भीमाला आलिंगन द्यावं असं वाटते मला. भीमाला निरोप पाठवला आणि भीमाला निरोप पाठवला असताना सांगितलं, तुमच्या काकानं तुम्हाला आलिंगन द्यायला बोलावलंय. भीमाला बरं वाटलं. भीमाला आनंद झाला. अरे रे, काका माझा मला आलिंगन द्यायला बोलावतो. आणि गरम रक्ताचा दादा भीम निघाला आलिंगन देण्यासाठी काकाला. पण रस्त्यात विश्वाचा मालक कृष्ण परमात्मा हजर झाला आणि म्हटलं, भीमा, ए भीमा थांब, कुठं निघाला? देवाला सांगावं, देवा काकाने मला आलिंगन द्यायला बोलावलंय. देवानं म्हणावं, भीमा तुझा काका जसा वरून आंधळा आहे ना तसा आतून सुद्धा आंधळा आहे. तुझ्या काकाचे तुला पराक्रम बघायचे आहेत का? चल माझ्या बरोबर. तोंडातून एक शब्द बोलायचा नाही. आणि भगवंत घेऊन भीमाला गेले. तिथं गेले असताना धृतराष्ट्रासमोर उभे हो भीमासारखा एक लोखंडाचा पुतळा तयार केला. आणि लोखंडाचा पुतळा तयार केला. मला कडकडून आलिंगन दिलं, पण ते पुतळ्याला आलिंगन दिलं. आणि कडकडून आलिंगन त्या पुतळ्याला दिलं असताना त्या पुतळ्याचा पीठ झाला तिथं. देवानं म्हटलं, भीमा आता या जागेवर जर तू असतास तर तुला वेगळं सरपण वापरण्याची गरज नव्हती. याला म्हणतात यमाचं आलिंगन. विठ्ठल विठ्ठल. यमाचं आलिंगन माझ्या राजाला झालं. अजयोगायोगानं माझ्या नशिबाला तारीख आली माझ्या मायबापांनो. आणि यमाचं आलिंगन माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना झालं. छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी पैजेचा उडा अफजल खानानं उचलला माझ्या मायबापांनो. अफजल खानानं उचलला असता अफजल खानाच्या बायका 60 होत्या आणि त्यातल्या 4 ज्या पट्टराण्या होत्या त्या आडव्या आल्या आणि अफजल खानाला म्हणू लागल्या, तुम्ही शिवाजी महाराजांच्या नादी लागू नका. लक्षपूर्वक ऐका. त्यांना पकडण्याचा विडा उचलू नका. पण यांनी ऐकलं नाही. त्या 4 पट्टराण्यांना मारून टाकलं. एवढंच नाही माझ्या मायबापांनो, राहिलेल्या 56 ज्या बायका होत्या अफजल खानाच्या, मग अफजल खानानं विचार केला, जर मी परतच आलो नाही तर यांचा उपभोग दुसरा कोणीतरी घेईल. म्हणून त्या 56 बायकांना एकूण 60 बायकांना मारल्या आणि ज्या बावडीमध्ये टाकल्या त्या बावडीचं नाव आहे खुदबावडी. आणि मग हा बोकड महाराष्ट्रावर चालून आला.
बलाढ्य संख्येचा असं सैन्य घेऊन हत्ती घोडे घेऊन महाराष्ट्रावर चालून आला. कोल्हापुरात शिरला. माझ्या मायबापांनो, जगदंबेच्या अंबा मातेच्या मंदिरामध्ये विटंबना केली. एवढ्यावर थांबला नाही. पंढरपुरात गेला. पण माझी बर्वे मंडळी हुशार होते. त्यांनी पांडुरंगाला लपवून ठेवलं होतं. तिथं सुद्धा नासधूस केली. आणि एवढ्यावर थांबला नाही तर हा बोकड माझ्या आया बहिणींची इज्जत लुटू लागला. शेतीची नासुंदी करू लागला. आणि हे सगळं माझ्या राजाला कळालं. राजाच्या तळपायातली आग मस्तकात गेली माझ्या मायबापांनो. आणि मग ठरवलं की आता अफजल खानाची भेट घ्यायची. आणि भेट घ्यायचं ठरलं. भेटीचं ठिकाण ठरलं माझ्या मायबापांनो. प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीचं ठिकाण ठरलं. शामियान उभारण्यात आला माझ्या मायबापांनो. आज ज्यांच्या मुलं आपण कीर्तनात आहोत ना, त्यांच्या तिथीप्रमाणे जयंती आहे माझ्या मायबापांनो. आणि शामियान उभारण्यात आला. अफजल खानाचे 2 वकील आणि अंगरक्षक सय्यद बंडा बरोबर होता. राजांचे सुद्धा 2 वकील आणि जीवा महाला डोंबारी राजांबरोबर होता. अफजल खान जाऊन आधीच शामियान्यात बसला होता. एवढ्यात माझा राजा डुलत आला. आणि डुलत आला असताना वकिलाला विचारलं. अफजल खानाने काय विचारलं? ये है क्या सेवाजी? वकिलानं मान हलवली. राजे पुढे झाले माझ्या मायबापांनो. अफजल खानाने दोन्ही हात पुढे केले आणि राजांना म्हटलं, आओ सेवाजी आओ, गले लग जाओ. आणि दोन्ही हात पुढे केले असताना माझे राजे कच्चे गुरुचे चेले नव्हते हो. राजे सुद्धा पुढे सरसवले. आणि अफजल खानाने राजांना आलिंगन दिलं. पण क्षणात डाव बदलला. कट्यारीचा वार केला. अंगर का टरकन फाटला. आतमध्ये चिकलकत होतं. आणि राजे सुद्धा कच्चे गुरुचे चेले नव्हते. राजे सावध झाले आणि बिचवा पोटात ढकलला. वाघनकांचा मारा केला. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. अफजल खान धारातीर्थी पडला. बचाव बचाव. एवढ्याच सय्यद बंडा धावत आला आणि वार माझ्या राजांवर करणार. तोच वार माझा जीवा महाला डोंबारी यांना आपल्या हातावर झेलला. म्हणून म्हटलं जातं, होता जीवा म्हणून वाचला शिवा. याला म्हणतात यमाचं आलिंगन. पण सांगून जाईन माझ्या मायबापांनो, कुठेही तुम्ही जगाच्या पाठीवर जा, चरण दर्शन नाही माझ्या मायबापांनो. पण चरण दर्शन पंढरपुरात आहे. समाधीचं दर्शन ज्ञानोबरायांचं आहे माझ्या मायबापांनो. तुकोबरायांच्या देहूला चरण दर्शन आहे माझ्या मायबापांनो. पैठणला समाधीचं दर्शन आहे मायबाच्या बायबापांनो. पण एवढंच सांगेन, साधू संतांची जर आपल्याला संगत झाली तर संत आपल्याला संत केल्याशिवाय सोडत नाही. एवढंच नाही, ज्या पुतनेला भगवंतांनी मोक्ष सायुज्यता दिली, ती मोक्ष सायुज्यता संतांची संगत झाल्यानंतर आपल्याला मिळते. आणि तेच माझे तुकोबरा या भंगाच्या प्रथम चरण. आलिंगन घडे 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 आलिंगन आलिंगन आलिंगन
जाता जोडे ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संता ऐसा संता ऐसा संता आणि मोक्ष सायुज्यता प्राप्त होते संतांची संगत केल्यानंतर. अर्धा क्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महात्पापा. संत संग दे अनिक प्रवाही घालू नको. त्याच्यासाठी तुम्हा आम्हाला काय करावं लागेल. माझे तुकोबारांचं गोड प्रमाण आहे. संत समागमे धरावी आवडी 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 करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार म्हणून तातडी करा परमार्थाची करा. इकडं सांगायला लागत नाही माझ्या मायबापांनो. इकडं खूप आनंद वाटते माझ्या मायबापांनो यायचं असलं की. तळोजा म्हटलं तर माझं माहेरघर सांगून जाईन. या माहेरघरानं मला खूप माया दिली, खूप माया दिली. ज्यांच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचले तो माझा सर्व नितलस परिवार, तांबडे परिवार यांच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत आलो. आणि आज मला एवढा भरभरून परिवार मिळाला. मी धन्य झालो माझ्या मायबापांनो. आज इकडं या भागात यायचं झालं ना तर सांगून जाईन मी माझ्या मायबापांनो. सावलाराम बाबांची कृपा आहे, वामन बाबांची कृपा आहे, आप्पा माऊलींची कृपा आहे. म्हणून आज सांगून जाईन माझ्या मायबापांना. आज जनसमुदाय एवढा इथं आहे. मी पुन्हा पुन्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. आज माझा महिला वर्ग खूप आहे इथं. सांगून जाईन माझ्या मायबापांनो. आणि आज या माझ्या लेकी कीर्तनात उभ्या राहिल्यात ना, मला खूप अभिमान वाटतं. या माझ्या जिजाऊच्या लेकी आहेत, या माझ्या सावित्रीबाई फुलेंच्या लेकी आहेत. सांगून जाईन या माझ्या अहिल्याबाई होलकरांच्या लेकी आहेत. सर्वांचे कान करा माझ्या मायबापांनो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे दिवा. धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता धन्य माता पिता तयाची धन्य माता कन्या पुत्र होती ते सात्विक कन्या पुत्र होती ते सात्विक कुली कन्या पुत्र होती ते सात्विक कन्या पुत्र होती ते सात्विक तया तारीख वाटे देवा तया तारीख वाटे देवा तया तारीख वाटे देवा तया तारीख
तिने माता पिता तयाचिया. यांच्या आयाने श्रीयली पाहिल्या नसतील. माझ्या नवऱ्याची दुसरी बायको श्रीयली पाहिल्या नसतील. यांच्या आयाने ज्ञानेश्वरी वाचली असेल, गाथा वाचली असेल, भागवत वाचलं असेल माझ्या मायबापानं. पण माझ्या जीवनात घडलेला प्रसंग मी सांगतो, कारण या दगदगीच्या जीवनामध्ये आणि जवळजवळ 85 गोमातेची सेवा आमच्या वाट्याला आलेली आहे. त्याच्यामुळं कोणाच्या लग्नात जायला जमत नाही. मग परिवार आमच्यावर रागवतो, म्हणतं ताई तुझी दररोजच कीर्तन आहे, तू गोशाळेतच राहते, तू आमच्या कार्यक्रमात सहभागी होत नाही. आणि एक दिवशी उरणमध्ये जाण्याचा योग आला माझ्या मायबापांना हल्दी समारंभात. आणि हल्दी समारंभात गेले असताना कीर्तनावरूनच गेले माझ्या मायबापानं. आणि एक नात्यातलीच मुलगी बेधुंदपणे डीजेच्या तालावर नाचत होती. सर्वांगाचे कान करा माझ्या मायबापानं. मी तिला प्रश्न केला, बाय अगं बाय असा डीजेच्या तालावर नाचू नये. तिनं मला उत्तर दिलं, ताई अगं तुझी मीराबाई पण नाचली ना, तुझी जनाबाई पण नाचली ना. मी तिला सांगितलं, बाय अगं माझी मीराबाई नाचली, पण कशी नाचली? माझी मीराबाई भक्तिरसात नाचली. माझी जनाबाई नाचली, कशी नाचली? माझी जनाबाई भक्तिरसात नाचली. डोईचा पदर आला खांद्यावरी, 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 डोईचा पदर आला खांद्यावरी. भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी. भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी. नाचली माझी जनाबाई भक्तिरसात नाचली, नाचली माझी मीराबाई भक्तिरसात नाचली. म्हणून नाचलं पाहिजे. कुठं नाचलं पाहिजे? हरिपाठात नाचलं पाहिजे, कीर्तनात नाचलं पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगी, 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 ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 नाचू कीर्तनाचे रंगी. या माझ्या छोट्या माऊलीसाठी टाळ्या होऊ द्या.
हे भविष्य आहे आपलं भविष्य. वारकरी संप्रदायाची पुढची पिढी हे भविष्य आहे माझ्या मायबापांनो. पुन्हा पुन्हा या सर्वांच्या माता पिताला मी धन्यता देईन माझ्या मायबापांनो. म्हणून संतांची संगत केली पाहिजे. संतांची संगत केल्यानंतर संत आपल्याला संत केल्याशिवाय सोडत नाही. संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी. संतांचे संग लागरे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लागरे तेरी अच्छी 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 बने. तेरी अच्छी बने. तेरी अच्छी बनेगी. कोना कोणाची आजची बनली. ध्रुव जी की बन गई, प्रल्हाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई, प्रल्हाद जी की बन गई. हरि सिमरन में जागरे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागरे तेरी अच्छी बने. म्हणून संतांची संगत करा माझ्या मायबापांनो. इकडं सांगायला लागत नाही. पण आम्ही नशिबवान आहोत. आम्ही आषाढीला माऊलीच्या रथामागे चालत असतो. 45 क्रमांक आमचा. आणि या तलोजा परिसरातील मंडळी माझा मायबाप मला भेटत असते माझ्या मायबापांनो. आणि चालत असताना मी नशिबवान आहे. तुमचे आशीर्वाद आहेत माझ्या पाठीशी. कारण मला प्रस्थानाचं कीर्तन मांडे बाबा आळंदीमध्ये देतात. तिथून नातेपुतेला माझं कीर्तन होतं. वेळापूरला कीर्तन होतं. फलटणच्या विमानतळाला कीर्तन होतं. भगवंताच्या गाभाऱ्यासमोर माझं कीर्तन होतं. ही तुमचे आशीर्वाद आहेत. माऊलींची कृपा आहे माझ्या मायबापांनो. म्हणून सांगून जाईन येणार देहाला आलात ना एवढंच करा. आषाढी कार्तिकी वारी करा. पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला आणि या जन्माचा सार्थक करा. जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक. वाचे नाम विठोबाचे तेने सार्थक हो देयाचे. या कलियुगामध्ये एवढंच सांगेन माझ्या मायबापांनो. गोमातेची सेवा करा. आणि गोमातेची सेवा केली तर 33 कोटी देवांची सेवा केल्याचं पुण्य लाभतं. आणि तो अनुभव आम्हाला प्रत्यक्ष येत आहे माझ्या मायबापांनो. आज मी धन्य झालो माझ्या मायबापांनो. कारण या परिसरातून सुद्धा मला गोमाता दान झाल्यात. वसार गावावरून सुद्धा गिरगाई दान झाली. राजस्थानी गायी दान झाल्यात. आज सांगून जाईन नितलस गावामधून सुद्धा खिल्लारी गायी दान झाल्यात माझ्या मायबापांनो. ज्यांना ज्यांना माझ्या गोशाळेला गोमाता दान केली त्यांच्या चरणी मी पुन्हा पुन्हा माझा माथा ठेवते. आणि आज सांगून जाईन माझ्या मायबापांनो. माझ्या ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये रेडा आला रेडा. सर्वांगाचे कान करा माझ्या मायबापांनो. ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये कोण आला? रेडा. आता तुम्ही अशा गप्प का बसल्यात? आपला हप्ता आला नाही का? आलाय ना? येऊन गेला का? मी कट झाली हो त्याच्यात ना. 5 लाखामध्ये मी कट झाले. म्हणून तुम्ही गप्प बसलात का? पुढचं पण येईल. पण आपण आता एक काम करू. आता माझी शीट तुम्ही आणायची की नाही आणायची तुमच्या हातात आहे. जर माझी शीट आणायची तुम्हाला असेल तर यांच्यापेक्षा आवाज आपला जास्त आला पाहिजे. आता सर्वांनी माझ्याबरोबर पाळणा म्हणायचं आहे. आता कोणाचा आवाज? आता माझ्या शीटवर तुमची जबाबदारी आहे. जर वर आणायची असेल तर तुमच्या हातात, पाडायची असेल तर तुमच्या हातात. आता सर्वांनी माझ्याबरोबर बोलायचं. सर्वांनी बोलायचं. पहिल्या दिवशी जन्माले बाळ कळस सोन्याचा देते डाळ. पहिल्या दिवशी जन्माले बाळ कळस सोन्याचा देते डाळ. जन्माला आला कवसाचा काळ जो बाळा जो जो रे. फक्त जो बाळा जो जो रे बोला. आला कवसाचा काळ. वा. जन्माला आला कवसाचा काळ. दुसऱ्या दिवशी दुसरा रंग जसा झळकतो आरशाचा बिंब. मागच्या बाया बोलत नाहीत
मागच्या बाया बोलत नाही. आता बघ, आता तुम्ही काहीच बोलू नका. आता यांची पाळी आहे. आता बघा आता कसं काय होईल ते तुम्हीच ठरवा. सर्वांनी बोला, पुरुष वर्गाने, माझ्या मायबापांना सर्वांनी बोला. किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले, गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैजन थरथरले. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले, गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैजन थरथरले. कानाची सो उठून गोपी आल्या नटून नव्या नवतीचा सिंगार केला, आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. बघितलं तुम्ही माझी शीट पाडली त्याबद्दल धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये रेडा आला माझ्या मायबापांनो. ऋग्वेदातील अवघड वेद बोलवले, ज्ञानदेव करून सोडलं माझ्या मायबापांनो. जर तुम्ही कधी नगरला गेलात ना, आले फाटे आले नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये त्या रेड्याची समाधी आहे माझ्या मायबापांनो. सर्वांगाचे कान करा माझ्या मायबापांनो. तिथं काय होतं तर तिथं अखंड हरिनाम, तिथं अखंड हरिनाम घेतलं जातं. भगवंताचं नामचिंतन अखंड चालू असतं. सर्वांगाचे कान करा. दर एकादशीला तिथं हरिनाम कीर्तनाची सेवा असते आणि दर द्वादशीला तिथं सर्वांना भोजन असतं माझ्या मायबापांना. एवढंच नाही, तुमच्या आमच्यासारखे हजारो भाविक तिथं लाईनीत दर्शनाला असतात. ज्ञानदेव करून सोडलं ना रेड्याला लक्षपूर्वक आहे का. एवढंच नाही, माझ्या ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये निर्जीव दगड मातीची भिंत आली. आज या महाराष्ट्रातील एकही कीर्तनकार असा नसेल की त्या प्रदक्षिणा भिंतीला मारली नसेल. सर्वांगाचे कान करा. एक वेळेला गर्दी असेल तर माऊलीचं दर्शन नाही घेतलं, पण प्रदक्षिणा मारल्याशिवाय भिंतीला राहत नाही. दगड मातीची भिंत माझ्या ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये आली. ज्ञानदेव करून सोडलं. एवढंच नाही, सर्वांगाचे कान करा. श्री क्षेत्र निवास येते. या विश्वामध्ये 33 कोटी देवांची मंदिर आहेत माझ्या मायबापांनो, पण या विश्वामध्ये एकच असं मंदिर आहे की नुसतं दगडाचं मंदिर आहे. लक्षपूर्वक ऐका. त्या फक्त दगडाच्या खांबाला माझ्या ज्ञानोबारायांना पाठ दिली. ज्ञानेश्वरी सांगायचं काम केलं आणि सच्चिदानंद बाबांनी लिहिण्याचं काम केलं. त्या दगडावर कृपा केली माझ्या मायबापानं. ज्ञानदेव करून सोडलं. तर तुमच्या आमच्यासारखी चालती बोलती बाहुली जर ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये आली तर ज्ञानोबाराय केल्याशिवाय सोडत नाही माझ्या मायबापांनो. म्हणून सांगून जाईन माझ्या मायबापांनो, संतांची संगत झाली पाहिजे. आणि अशा संतांचं वर्णन करताना माझे तुकोबाराय म्हणतात किंवा कुठं कुठं म्हणतात वाचा खुंटीत होते. इथं माझे तुकोबाराय म्हणतात की संतांचं वर्णन करताना सुद्धा सीमा होते. आणि तेच माझे तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात
संतांचा महिमा झाली बोलायची सीमा. लक्ष महिमा संतांचा नोहे हा सामान्य. 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 सामान्य महिमा संतांचा नोहे हा सामान्य. महिमा संतांचा नोहे हा सामान्य. महिमा संतांचा दैवत्य हत्तीचा मूर्ती देवे. दैवत्य हत्तीचा मूर्ती देवे. दैवत्य हत्तीचा मूर्ती देवे. दैवत्य हत्तीचा मूर्ती देवे. नोहे हा सामान्य. महिमा संतांचा नोहे हा सामान्य. महिमा संतांचा नोहे हा सामान्य. महिमा संतांचा नोहे हा सामान्य. महिमा संतांचा. महिमा संतांचा संतांचा नोहे हा सामान्य. महिमा संतांचा. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. लक्षपूर्वक ऐका माझ्या मायबापांनो. माझ्या ज्ञानोबारायानं ठरवलं उत्तर भारताची परिक्रमा करण्याची. आणि उत्तर भारताची परिक्रमा करण्यासाठी माझे ज्ञानोबाराय पंढरपुरात गेले. आणि पंढरपुरात गेल्यानंतर पंढरीश परमात्म्याला विनंती केली, देवा ए भगवंता माझ्याबरोबर नामदेवरायाला पाठवा ना. कुठं? उत्तर भारताची परिक्रमा करायची आहे, पाठवा ना देवा. देवानं म्हणावं, नाम्या ए नाम्या इकडे. नामदेवरायाले, नाम्या अरे ज्ञानोबाराय तुला उत्तर परिक्रमा करण्यासाठी बोलवतात. उत्तर भारताची परिक्रमा करायची आहे, तुला जावं लागेल. नामदेवराय म्हणतात, देवा अरे मी तुझ्याशिवाय कुणालाच मानत नाही रे, मला काय गरज जायची आहे. अरे नाम्या हे हायकोर्टातले वकील आहेत ज्ञानोबाराय, आज सांगून जाईन माझ्या मायबापाने. हे जग आहे ना, हे जग न्यायालय आहे, भगवंत न्यायाधीश आहे, साधू संत वकील आहेत आणि तुम्ही आम्ही आरोपी आहोत माझ्या मायबापांनो. आणि देवानं सांगावं, नामदेवराया अरे हायकोर्टातले वकील आलेत, ज्ञानोबाराय तुला जावं लागेल. नामदेवराय तयार झाले जायला. सर्वांगाचे कान करा. माझे ज्ञानोबाराय आणि नामदेवराय काशी तीर्थावर पोचले. आणि काशी तीर्थावर पोचल्यानंतर माझे ज्ञानोबाराय आणि नामदेवराय गंगेच्या काठावर उभे होते. सर्वांगाचे कान करा. 108 तीर्थामध्ये पवित्र तीर्थ मानलं जातं ते गंगा. आणि त्या गंगेच्या काठावर माझे ज्ञानोबाराय उभे असताना तिथं स्वतः काशी विश्वनाथ आले. आणि काशी विश्वनाथ येऊन माझ्या ज्ञानोबारायाचा हात धरला आणि ज्ञानोबारायांना बोलत बोलत गंगेच्या प्रवाहामध्ये नेलं. आणि गंगेच्या प्रवाहामध्ये नेलं असताना मध्यभागी गेल्यानंतर गंगा माता प्रसन्न झाली. आणि गंगामय्यानं काय केलं, ज्ञानाबाईच्या पायी मिठी घाली गंगा माई. 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 ज्ञानाबाईच्या पायी मिठी घाली
असे तीर्थ सुद्धा साधू संतांच्या चरणी लीन होतात आणि तेच माझे तुकोबारा अभंगाच्या तिसऱ्या चरणी तीर्थ पर्व काळ तीर्थ पर्व काळ पर्व काळ अवघी पाया पे सकळ. कारण संत कोण आहे? देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. माईबापांनो, पण ते संत ओळखण्याची त्या काळात कॅपॅसिटी नव्हती ना लोकांची. म्हणून तर माझ्या ज्ञानोबरायला त्रास दिला, म्हणून तर माझ्या तुकोबरायला त्रास दिला, म्हणून तर माझ्या नादबाबाला त्रास दिला. पण माझ्या तुकोबरायनं, माझ्या ज्ञानोबरायनं, माझ्या नादबाबानं समाजाचा त्याग केला नाही, उलट समाजाचा स्वीकार केला. माझ्या मायबापांना सांगून जाईन तुम्हाला, आज नादबाबांच्या यौवन अंगावरती 108 वेळा थुंकला. लक्षपूर्वक ऐका. तरी सुद्धा माझ्या नादबाबांना तिल मात्र राग आला नाही, म्हणून त्यांना शांती ब्रह्मनाथ म्हटलं जातं. आणि विश्वाची माऊली माझ्या ज्ञानोबराय. झोळीमध्ये लोकांनी विष्ठा टाकल्या तरी सुद्धा कुणाचा द्वेष केला नाही. अद्वेष्टा सर्व भूतांना मैत्र करुणा एवच्च निर्मम निराकार समदुःख सुखक्षमी. कुणाचाही द्वेष करत नाही, ते साधू संत असतात माझ्या मायबापांनो. म्हणून आज सांगून जाईन तुम्हाला, तुमच्या आमच्यामध्ये दडलेला अहंकार रूपी रावण आहे, तो जाळला पाहिजे माझ्या मायबापांनो. म्हणून या नरदेहाला आलात ना, एवढंच करा. काय करा? लक्षपूर्वक आहे का? या नरदेहाला आलात ना, माझं माझं बोलायचं सोडून द्या. कारण तुमचं आमचं जीवन म्हणजे पाण्यावरच्या बुडबुड्यासारखं झालंय माझ्या मायबापांनो. या कलियुगात जगात असताना तो काळ आहे ना, तो तुमच्या आमच्या बरोबरच आहे. म्हणून या कालावर जर विजय मिळवायचा असेल, कारण तुकारामबीज झाली माझ्या मायबापांनो, सांगून जाईन. ज्या वेळेस माझे तुकोबराय वैकुंठ गमनाला गेले, काल झाली ना, लक्षपूर्वक ऐका. आणि माझे तुकोबराय वैकुंठ गमनाला जात असताना प्रत्यक्ष पंढरीश परमात्मा माझ्या तुकोबरायला घ्यायला आले. पण त्यावेळेस जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, आणि त्यावेळेस प्रत्यक्ष काळ तिथं उपस्थित होता. केली पाय वाट भव सिंधू भरोनी, केली पाय वाट सिंधू भरोनी, केली पाय वाट भव सिंधू भरोनी, केली पाय वाट भव सिंधू भरोनी. कास घालोनी भलकट, करी आधार करी कालावर नीत.
म्हटलं तुकोबराय, ओ तुकोबराय, विमानात चढताना माझ्या माथ्यावर पाय ठेवून चढा ना. तिथं ब्रह्मदेव उपस्थित होते. ब्रह्मदेवानं तुकोबरायला म्हणावं, तुकोबराय, ओ तुकोबराय, जरा विमानात चढताना माझ्या खांद्याला हात लावून चढा. लक्षपूर्वक ऐका, कारण माझ्या तुकोबरायने काय केलं होतं, तुका म्हणे घालू तयावरी भार वाव संसार. तो देवापायी संसार वाहिला होता, कारण हे चिथोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. म्हणून आजपासून हा प्रपंच आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. माझ्या मायबापांना तुम्हा आम्हाला या प्रपंचामध्ये वर वर सुख दिसतं, खोलवर किती दुःख आहे त्याचं मोजमाप नाही. तुमची आमची अवस्था कबुतरासारखी झाली. माफी मागेन माझ्या मायबापांनो. कबुतराला टाकलेले वरवर दाणे दिसतात, खोलवर टाकलेला जाळ जसा दिसत नाही, तशी तुमची आमची अवस्था या प्रपंचामध्ये झाली. आपल्याला कुणीच बांधून ठेवलं नाही, आपण स्वतः बांधून घेतले माझ्या मायबापांनो. म्हणून आज हे कीर्तन ऐकल्यानंतर घरी गेल्यानंतर माझं बोलायचं सोडून द्या. आपलं इथं काहीच नाही माझ्या मायबापांनो. तुम्ही आम्ही रिकाम्या हातानं आलोत, रिकाम्या हातानंच जायचं आहे माझ्या मायबापांनो. व्यसनो हे माझा सहज नवे माझा सज फिरता करू सत्ता कोणावरे कुठे स्थिर राहील. करू सत्ता कोणावरी कोठे स्थिर राहील. पाय डोळे म्हणता माझे हे कैसा मोकळी. पाय डोळे म्हणता माझे ती कैसे मोकलीलो. परदेशी नाही कोणी अंध पांगुल झालो, परदेशी नाही कोणी अंध पांगुल झालो. माझी करी चिंता दान देई भगवंता, पाठीपोटी नाही कोणी निरवी सज्जन संता. गोड प्रमाण माझ्या मायबापांनो. म्हणून तुम्ही आम्ही रिकाम्या हातानं आलोत, रिकाम्या हातानं जायचं आहे. सांगून जाईन, स्मशानभूमीवर आपल्याला नेल्यानंतर कमरेचा करदोडा सुद्धा काढला जातो. 20व्या वेळी ठेवल्यानंतर माझ्या मायबापांनो कपाळाला 1 रुपया असेल, तो कशासाठी देतात मला माहीत नाही, पण तो सुद्धा राखेमध्ये मिळतं. सर्वांगाचे कान करा. या जगावरती विषय मिळवणारा सिकंदर राजा, त्यानं काय केलं, त्यानं मरणापूर्वी मृत्यूपत्र लिहिलं होतं आणि मृत्यूपत्रामध्ये सांगितलं होतं की माझ्या प्रियजनांनो, मी मेल्यानंतर माझे हात आहेत ते तिरडीला बांधू नका, माझे हात मोकळे राहू द्या. का, या जगाला कळू द्या, जगावर विजय मिळवणारा सुद्धा सिकंदर राजा जाताना रिकाम्या हातानंच गेला. म्हणून माझ्या मायबापांना आज सांगून जाईन, माझं बोलायचं सोडून द्या. जगामध्ये अंतिम सत्य कोणतं असेल ते मृत्यू, आणि त्या मृत्यूचा आपल्याला विसर पडलाय माझ्या मायबापांनो. पण ज्याला जन्म आहे त्याला मरण आहे. उपजला प्राणी नर आहे संसारी, बैसला शेजारी काळ उसा, पाहतो उंदीर घेऊन जाये बोका तैसा काळ लोकांनी येत असे. लक्षपूर्वक ऐका, आजपासून माझं बोलायचं सोडून द्या. आज मी तुम्हाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा अभंग देऊन जाईन. घरी गेल्यानंतर मोबाईलवर सर्च मारा, त्या अभंगाचा विचार करा, आणि त्या अभंगाचा अर्थ कळाला तर तुमच्या जीवनाचं सार तुम्हाला कळेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय म्हणतात, सर्वांगाचे कान करा. आज हे तोंडरे गाव राहिलं नाही, याला पंढरपुराचं स्वरूप आलंय माझ्या मायबापांनो. म्हणून पुन्हा ग्रामस्थ मंडळ तोंडरेला मी लाख धन्यता देईन. आज सांगून जाईन माझ्या मायबापांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय म्हणतात, सर्वांगाचे कान करा. ऐक मानवा भाई, तू राम नाम घे. काय म्हणतात, राम नाम घे बाबा. उपरटे नाम वाल्मिकी बोलिला, तू वंदे केला नारायण. राम म्हणता रामची होई जे पदी, बैसून पदवी घे जे. नरासारखा नर जन्माला आला संसारा, आला संसारा. तू घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला रडतोस धाई धाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. तू घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला
या संसारापायी या संसारापायी या संसारापायी. आता पुढे ऐका माझ्या मायबापांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय म्हणतात. तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार, तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार, मेल्यावरती आपुले घर गावाच्या बाहेर, मेल्यावरती आपुले घर गावाच्या बाहेर. तू घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे, हात लावणे नशिबाला कडबच नाही घाये. या संसारापायी या संसारापायी या संसारापायी या संसारापायी. आता पुढे ऐका माझ्या मायबापांनो, पैसा पैसा बँकेत राहणार आहे, गाडी दारापाशी उभी राहणार आहे, बंगला जागेवर राहणार आहे. कोरोनाच्या काळात प्रत्येकाला प्रचिती आली माझ्या मायबापांनो. 2-2 करोडचे मालक होते, ऑक्सिजन मिळाला नाही, बेड मिळाला नाही, हे त्यांचे दुर्दैव आहेत माझ्या मायबापांनो. तू म्हणशील पैसा अडका सार इथंच राहील बर का, तू म्हणशील पैसा अडका सार इथंच राहील बर का, मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका, मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. तू घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला करडतोस ताई ताई. या संसारापायी या संसारापायी या संसारापायी या संसारापायी. आता पुढे ऐका माझ्या मायबापांनो, माझी बायको हो रे बाबा तुझीच बायको, माझी पोरं हो तुझीच पोरं, लक्षपूर्वक ऐका. पण ज्या बायकोला आयुष्यभर सोन्यानं मळवता ती बायको 90 मध्ये काय म्हणते, बाईल म्हणे खर मरता तरी बरं आणि नाशी येले घर तुमकोन या, खर म्हणजे गाढव सर्वांगाचे कान करा. तिला दारा म्हटलंय माझ्या मायबापांनो, कारण ती दरवाजापर्यंत उंबरड्यापर्यंत असते. मुलं बाळ नातेवाईक सगळे सोरे स्मशानापर्यंत असतात माझ्या मायबापांनो. पेटवणाऱ्यांची गर्दी असते, पेटावं लागतं एकट्याला. तू म्हणशील बायका पोर ती तुझ्या मागची चोर, तू म्हणशील बायका पोर ती तुझ्या मागची चोर, तू मेल्यावर खापर पडतील तुझ्याच डोक्यावर, तू मेल्यावर खापर पडतील तुझ्याच डोक्यावर. तू घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला रडतोस ताई ताई. या संसारापायी या संसारापायी या संसारापायी या संसारापायी. आता पुढे ऐका माझ्या मायबापांनो, राजा रावण सर्वांना ज्ञात आहे, सर्वांगाचे कान करा. राजा रावण तुम्हाला वाटत असेल राक्षसी कुळात जन्माला आला हो, पण त्याची आई फक्त राक्षसी कुळातली होती, त्याचा बाप मात्र ब्राह्मण होता आणि राजा रावण दशग्रंथी ब्राह्मण होता. शिवाचा एकनिष्ठ भक्त. एक दिवशी शिवाची पूजा करत असताना एक कमल कमी पडलं, शिर कमल वाहणारा राजा रावण. त्या राजा रावणाची संपत्ती किती माझ्या मायबापांनो. आज सेवेकरता माझ्या तुकोबरायांचा अभंग निवडलाय, ते तुकोबराय गोड वर्णन करतात. लंके माझी घरे किती ते ऐका, सांगत असे संख्या जैशी तैशी, 5 लक्ष घरे पाषाणाची तेथे, 7 लक्ष तेथे विटेबंदी, कोटी घरे तेथे काशाणी तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, संगते कवडी गेली नाही. काय गेलं आपल्या बरोबर काय जाणार आहे. एवढंच नाही माझ्या मायबापांनो, राजा रावणाला 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू आणि 1.25 लाख पंतू. पण राजा रावणानं काय केलं, सर्वांगाचे कान करा. आज तुमच्या डोळ्यासमोर रामायण उभं राहील माझ्या मायबापांनो. राजा रावणानं तरी सुद्धा देवाची चोरी केली. याच्या मागचं कारण सांगते माझ्या मायबापांनो. कृतयुगामध्ये नारायणाच्या अवतारामध्ये राजा रावण आणि कुंभकर्ण दोघे जय विजय नावाचे द्वारपाल देवाच्या दारात होते आणि देवाच्या दारात असताना तुमच्या आमच्यासारखी सनातन धर्माची माणसं, सनातन धर्म छोटा नाही माझ्या मायबापांनो, तुमच्या
आमच्यासारखी सनातन धर्माची माणसं नारायणाच्या दर्शनाला गेली, पण भगवंताचं दर्शन दोघांनी करून दिलं नाही. जय विजय म्हणजे कुंभकर्ण आणि राजा रावण. ही वार्ता देवाला कळाली आणि देवानं सांगितलं, जा आजपासून जर तुम्हाला माझी मैत्री करायची असेल तर तुम्हाला माझ्यासाठी 7 जन्म घ्यावे लागतील, आणि जर तुम्हाला माझ्याशी शत्रुत्व करायचं असेल तर 3 जन्म घ्यावे लागतील. सर्वांगाचे कान करा. जय विजय म्हणजे कुंभकर्ण आणि राजा रावण यानं पर्याय निवडला. काय पर्याय निवडला? देवा, ए देवा, तुझ्या बरोबर 7 जन्म घेऊन मैत्री करायची नाही देवा, तुझ्या बरोबर 3 जन्म घेऊन शत्रुत्व करून तुझ्या हातून मरायचं आहे देवा. राजा रावणानं काय केलं? माझ्या मायबापांनो देवाची चोरी केली. देव मागे लागला पाहिजे, चोरी करा, देवाची करा. पण आजपासून माझ्या मायबापांनो, बहीण मुलगी या नात्यानं माझी कळकळीची विनंती आहे, कुणीही म्हणायचं नाही सीता पळवली. विश्वाची मालकीण होती, तिला माहित नव्हतं का राजा रावण कोण होता? आई साहेबांचं अपहरण केलं माझ्या मायबापांनो, आणि आई साहेबांचं अपहरण केल्यानंतर देव मागे लागला. सगळं सोडून देव मागे लागला. सर्वांगाचे कान करा माझ्या मायबापांनो. आणि देव मागे लागला असताना 80,000 बायकांमध्ये पतिव्रता मंदोदरी होती. आपला पती अमर व्हावा म्हणून अमृताचा कळस आणून राजा रावणाच्या नाभीमध्ये प्रस्थापित केला होता. हे फक्त बिभीषणाला आणि राजा रावणाला माहित होतं. देवाच्या बरोबर युद्ध चालू झालं. बाण मारला का रावण पडायचा, पुन्हा उठून उभा राहायचा. बिभीषणानं जाऊन कानात देवाच्या सांगितलं, रे देवा, अरे याला 1000 बाण मारली तरी हा उठून उभा राहील देवा. याच्या नाभीमध्ये अमृताचं कळस आहे, ते फक्त मला आणि मंदोदरीला माहित आहे देवा. याच्या नाभीवर बाण मार. आणि माझ्या भगवंतानं राजा रावणाच्या नाभीवर बाण मारला. राजा रावण धारातीर्थी पडला. पण दोन्ही हात जोडले आणि देवाला सांगितलं, हे देवा, अरे याच्यासाठी मी तुझ्याकडून 3 जन्म मागितले, तुझ्या बरोबर शत्रुत्व करून तुझ्या हातून मरायचं होतं देवा. हे देवा, आता क्षणाचा विलंब लावू नको, तुझे चरण माझ्या मस्तकाजवळ येऊ दे. एवढंच नाही माझ्या मायबापांनो, माझे भगवंत वनवासात असताना राजा दशरथाचं वर्ष श्राद्ध होतं, आणि वर्ष श्राद्ध करण्यासाठी ब्राह्मण लागतोय. निवड केली कुणाची? राजा रावणाची. राजा रावणानं सुद्धा कर्तव्य पार पाडले, पण त्यावेळेस माझ्या देवाकडे द्यायला काहीच नव्हतं. एक कोरं मडकं होतं, ते मडकं राजा रावणाला दिलं. पण त्याची परतफेड म्हणून माझ्या देवानं वनवासातला 1 दिवस बाकी असताना राजा रावणाच्या कुळातल्या जेवढ्या व्यक्ती गेल्या होत्या तेवढ्यांचं दर्पण केलं. राजा रावणाबरोबर काही गेलं नाही, आपल्या बरोबर काय जाणार आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हेच सांगतात, मन तुकड्या घोडे हत्ती याची क्षणात होईल माती. मन तुकड्या घोडे हत्ती याची क्षणात होईल माती. रावण मेला लंका जलाली तशीच होईल गती. रावण मेला लंका जलाली तशीच होईल गती. तू घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला गणपत दाई दाई या संसारा पायी, 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 या संसारा पायी. जय हो. म्हणून माझ्या मायबापांना आपल्या बरोबर काहीच जाणार नाही. आज एवढंच सांगेन, गाईला घातलेला चारा, तुळशीला घातलेलं पाणी, सप्त्यात दिलेली पंगत ही कधीच वाया जात नाही माझ्या मायबापांनो. म्हणून आज सांगून जाईन, विश्वामित्र आणि वशिष्ठ. सर्वांगाचे कान करा. विश्वामित्र आणि वशिष्ठ. विश्वामित्र राजकुळात जन्माला आल्यामुळं त्यांना राजर्षी म्हटलं जायचं, आणि वशिष्ठ ब्राह्मण कुळात जन्माला आल्यामुळं त्यांना ब्रह्मर्षी म्हटलं जायचं. आता सर्वांगाचे कान करा. ब्रह्मर्षी ही पदवी श्रेष्ठ वाटायची, आणि विश्वामित्राला वाटलं, अरे माझ्याकडं 60,000 वर्षाची तपश्चर्या आहे. त्याला अहंकार झाला होता, आणि त्याने एक दिवशी ब्रह्मदेवाकडे गेला आणि सांगितलं, आमचा न्यायनिवाडा झाला पाहिजे. वशिष्ठ माझ्यापेक्षा श्रेष्ठ की मी श्रेष्ठ, न्यायनिवाडा झाला पाहिजे. आता ब्रह्मदेवानं विचार केला, याला अहंकार झालाय, याचा अहंकार कमी करण्यासाठी सांगितलं, तुम्हाला 5 पंच आणावे लागतील. 5 नाही आले तरी 3 पंच आणावे लागतील. मग याला घाई झाली होती विश्वामित्राला, कारण 60,000 वर्षाची तपश्चर्या होती. विश्वामित्रांना म्हणावं, कुणाकुणाला आणायचं सांगा. सांगितलं, जा सूर्यदेवाला घेऊन या, जा
समुद्राला घेऊन या आणि जा शेषाला घेऊन या. 3 पंच आले का तुमचा न्यायनिवाडा होईल. आता याला अहंकार झाला होता विश्वामित्राला. सूर्यदेवाकडे गेला आणि म्हटलं, सूर्यदेवा आमच्या बरोबर चला, आमचा न्यायनिवाडा आहे वशिष्ठांचा आणि आमचा. सूर्यदेवानं म्हटलं, मी तुझ्या बरोबर यायला तयार आहे रे बाबा, पण मी जर तुझ्या बरोबर आलो तर या सृष्टीवर काळोख पडेल ना. एखादा कामगार देतो का इथं बदली. विश्वामित्राने खाली मान घातली, कारण ते साधन त्याच्याकडं नव्हतं. विश्वामित्र तिथून निघाला, सागराकडे गेला. सागराला विनंती केली, सागर महाराज आमच्या बरोबर चला, वशिष्ठांचा आणि आमचा न्यायनिवाडा आहे. सागर म्हणते, मी यायला तयार आहे रे बाबा, पण मी तुझ्या बरोबर आलो तर या सृष्टीवर सुनामी लाटा येतील आणि या लाटामध्ये सगळी प्रजा वाहून जाईल. तुझ्याकडे एखादं भांडं आहे का. विश्वामित्र म्हणतात, ते भांडं अजून जगात तयार झालं नाही. खाली मान घातली, तिथून निघाला. अहंकार होता माझ्या मायबापांनो. शेषाकडे गेला, शेषाला नमस्कार केला, म्हटलं, शेष महाराज चला आमच्या बरोबर, आमचा न्यायनिवाडा आहे. शेष महाराजांनी सांगितलं, मी यायला तयार आहे, पण माझा भार सांभाळणारा कोणी आहे का पृथ्वीचा. तिथं सुद्धा विश्वामित्र हरले, खाली मान घातली आणि परत ब्रह्मलोकात आले. ब्रह्मलोकात आल्यानंतर ब्रह्मदेवानं म्हटलं, आले का पंच. खाली मान घातली. तर ब्रह्मदेवानं सांगितलं, आपण आता वशिष्ठांना चान्स द्यायला पाहिजे. विश्वामित्र लगेच म्हणतात, अहो 60,000 वर्षाची तपश्चर्या माझ्याच्याने शक्य झालं नाही, त्यांना कसं शक्य होईल. पण सांगितलं त्यांना, आपण संधी तर देऊया, आता सर्वांगाचे कान करा. वशिष्ठ निघाले माझ्या मायबापानं. सूर्यदेवाला साष्टांग दंडवत घातलं आणि म्हटलं, महाराज आमच्या बरोबर चला, आमचा न्यायनिवाडा आहे. जे विश्वामित्राला सांगलं तेच सूर्याने वशिष्ठांना सांगितलं. वशिष्ठ म्हणतात, हो माझ्याकडे आहे बदली कामगार. आणि वशिष्ठाने आपली शाटी सूर्यासमोर ठेवली असताना सूर्याच्या प्रकाशात काहीच फरक पडला नाही. सूर्यदेव निघाले कुणाबरोबर, वशिष्ठांबरोबर निघाले. समुद्राकडे गेले वशिष्ठ, दोन्ही हात जोडले आणि म्हटले, समुद्र महाराज आमच्या बरोबर चला, आमचा न्यायनिवाडा आहे. जे विश्वामित्राला सांगितलं तेच वशिष्ठांना सांगितलं. पण वशिष्ठ म्हणतात, हो महाराज माझ्याकडं आहे भांडं. आणि ते कमंडलो समोर ठेवलं आणि सांगितलं, सागराला याच्यात बसा. त्याच्यात बसले असताना अजून जागा शिल्लक राहिली. सागर महाराज निघाले, शेषाकडे गेले वशिष्ठ. शेषांना सुद्धा साष्टांग दंडवत घातलं आणि शेष महाराजांना म्हटलं, महाराज चला आमच्या बरोबर, आमचा न्यायनिवाडा आहे. शेष महाराजांनी सुद्धा विश्वामित्राला सांगितलं तेच वशिष्ठांना सांगितलं. पण वशिष्ठ म्हणतात, माझ्याकडे दंड आहे आणि तो दंड ठेवला असता पृथ्वीमध्ये काही हालचाल झाली नाही. शेष महाराज सुद्धा निघाले आणि तिन्ही पंच घेऊन ब्रह्मलोकात गेल्यानंतर विश्वामित्राने खाली मान घातली. पण विश्वामित्रानं विचारलं, मला एक वशिष्ठांना प्रश्न करायचा आहे. आणि वशिष्ठांना प्रश्न केला, वशिष्ठ अहो 60,000 वर्षाची तपश्चर्या माझ्याकडे असताना मलाही शक्य झालं नाही, हे तुम्हाला कसं शक्य झालं. आता माझ्या मायबापांना सर्वांगाचे कान करा. त्यावेळेस वशिष्ठांना उत्तर दिलं, मी काही नाही केलं, माझ्याकडं फक्त सत्संगाचं फल होतं, ते फल मी तिथं समर्पित केलं आणि मला हे शक्य झालं. मग अशा संतांची सेवा केली तर देवाची सुद्धा वेगळी सेवा करायची गरज नाही. तेच माझे तुकोबरा अभंगाच्या शेवटच्या अरे तुका म्हणे देवा, 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 तुका म्हणे देवा,
झाली बोलायाची सीमा तुमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न केला। या देहावर सद्गुरूंची कृपा आहे। माझे सद्गुरू ब्रह्मलीन समर्थ सद्गुरू पुरुषोत्तम बापू महाराज धाटाव, माझा भाऊ समाज प्रबोधनकार भागवताचार्य श्री महेशजी महाराज साळुंके। उद्या माझ्या भावाची सेवा आहे। चिमणी जशी आपल्या पिल्लांना चारा चारते तसा माझा भाऊ समाज प्रबोधनकार भागवताचार्य श्री महेशजी महाराज साळुंके आमच्या मुखामध्ये ज्ञानरूपी चारा चारून आमच्यासारखी मंडळी घडवत आहे। आज सांगून जाईन, या देहावर जेवढी सद्गुरूंची कृपा आहे तेवढी माझ्या मिस्टरांची आहे, माझ्या लेकराची आहे। कारण आपण सहज म्हणतो एखाद्या कर्तबगार पुरुषाच्या मागे एखाद्या स्त्रीचा हात असतो, पण माझ्या मायबापांना आज मी महाराष्ट्रभर फिरत असतो। 17-17 तासाची रनिंग असते, आम्ही कुठेही थांबत नाही, कारण आमची गोमाता आमची वाट पाहत असते। माझ्या मायबापांना सांगून जाईन, या रायगडमध्ये पहिल्यांदाच एका महिला कीर्तनकाराची 350 गोमातेची गोशाळा उभी होत आहे। या गावातील मामाच्या सोबत बरीच महाराज मंडळी आपल्या भूमिपूजनाला आली होती। सर्वांच्या चरणी माझा माथा ठेवीन। आणि आज जवळजवळ माझ्या मायबापांनो, हो बाबा पण आले होते, धन्यवाद बाबा। आणि जवळजवळ आज 85 गोमाता आपल्या पदरात आहेत माझ्या मायबापांनो। आणि आम्हाला खूप आनंद वाटतो। धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची आम्हा करणे, काम बीज वाढवावे। आज मला खूप आनंद होते माझ्या मायबापांना सेवा करताना। आणि एवढा दगदगीचा आमचा जीवन आहे, पण पाटे 4 वाजता उठून माझे मिस्टर माझी लेकरं सुद्धा स्वतः शेण काढतात माझ्या मायबापांना। आणि आषाढी वारीशी आल्यापासून आम्ही आज तिथंच आमचं जीवन समर्पित केलंय। आम्हाला लाईटीची सोय नाही माझ्या मायबापांना, तिथं गोडे तेलाच्या दिव्यावरती आम्ही दिवस काढलेत माझ्या मायबापांना। पण आमचा आता गुरुबंधू परिवार येऊन कोण सोलरची प्लेट आणून देते, कोणी काय आणून देते, कोणी टँकरचा खर्च उचलते, कारण जवळजवळ 4 टँकर महिन्याला आपल्या पाण्याचे लागतात। आणि आज असा प्रश्न उद्भवत आहेत माझ्या मायबापांना, सगळे डोंगर आहेत, ते सगळे डोंगर पार्टीवाल्याने जाळून टाकलेत माझ्या मायबापांना, कुठेही चारा शिल्लक राहिला नाही। दररोजचा 600 रुपये रोज भरून आम्ही कामगार घेऊन गवत काढत असतो माझ्या मायबापांना। आज इथं बसलेल्या सज्जन मायबापांना माझी एकच विनंती आहे, ज्याला कुणाला माझ्या गोमातेच्या चाऱ्यासाठी जर काय सहकार्य करायचं असेल, पाण्यासाठी जर काय सहकार्य करायचं असेल, मी आज व्यासपीठावरून आव्हान करते माझ्या मायबापांना, 85 गोमातेचा सांभाळ करणं खाऊ नाही एवढंच नाही, कत्तलखान्यात जाणाऱ्या गोमाता सुद्धा आपल्या गोशाळेत आहेत। लक्षपूर्वक ऐका, आता जिथे गावावरती आणि खरपाड्यावरती टेम्पो पकडले ती सुद्धा गुरं आपल्या गोशाळेत आहेत। जेव्हा पकडली ना माझ्या मायबापांना, फोटो घ्यायला शूटिंग घ्यायला खूप लोक होती, स्वीकारायला कोणीच नव्हतं। आम्हाला 9:45 वाजता फोन आला, आम्ही सांगितलं जर त्यांचा प्राण वाचत असेल आम्ही आजन्म सेवा करायला त्यांची तयार आहोत माझ्या मायबापांना। आणि आज सांगेन तुम्हाला, आज सांगेन, आज आपल्या गोमातेला कुठेतरी चांगले दिवस आलेत।
आज सांगून जाईन, ज्यांच्या कारकिर्दीमध्ये आपल्या गोमातेला राष्ट्रमाता घोषित केली त्या आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये आपल्या गोमातेला राष्ट्रमाता घोषित करण्यात आली. आता घरी गेल्यानंतर इकडं मी पाहते गोभक्त मंडळी खूप आहे. आता घरी गेल्यानंतर आपल्या घरी गोमाता असेल तिची आरती करा, तिला गोड खाऊ भरवा माझ्या मायबापांनो. पण आज एवढंच सांगेन माझ्या मायबापांनो, तुम्हाला जर गोमाता नको असेल, आपली खारपाड्यापासून फक्त 6 किलोमीटर गोशाळा पुढं आहे, तुम्ही तिथं आणून गोमाता द्या. तिचं आम्ही अजन्म तिची सेवा करून आम्ही तिचं पालनपोषण करू माझ्या मायबापांनो. आज जाता जाता एवढंच सांगेन माझ्या मायबापांनो, आपला देव देश आणि धर्म कुठंतरी संकटामध्ये आहे माझ्या मायबापांनो. आज सांगून जाईन तुम्हाला, आज कुठंतरी देव देश आणि धर्म संकटामध्ये आहे. आम्ही बाहेर फिरत असताना कुठंतरी गाडी आमची चहाला थांबलेली असते माझ्या मायबापांनो. आणि गाडी चहाला थांबल्यानंतर पाडावर बसणारे बिनाकामाचे लोक तंबाखू मळत असतात. आणि तंबाखू मळत असताना सहज म्हणतात, अरे रामाने सेतू बांधलाच नाही. काय म्हणतात? रामाने सेतू बांधलाच नाही, मग का तुझ्या बापानं बांधला? त्या तंबाखूवर थाप देऊन म्हणतात, ताजमहाल तो प्रेम की निशाणी आहे रे. पण आज एवढंच सांगेन, ताजमहाल जर प्रेमाची निशाणी असेल, अरे कोणी प्रेमासाठी ताजमहाल बांधलं, पण आईच्या प्रेमासाठी स्वराज्य मिळवून देणारा एकच राजा. आज सांगून जाईन तुम्हाला माझ्या मायबापानं, जर ताजमहाल प्रेमाची निशाणी असेल, ज्या रायगडमध्ये तू जन्माला आलास ना, ते रायगड तुझ्या बापाची निशाणी आहे, विसरू नकोस. आपण भाग्यवान आहोत. पवित्र ते कुळ पावन तो देश आणि तेथे हरीचे दास जन्म घेत. अशा पवित्र देशामध्ये आपण जन्माला आलोत माझ्या मायबापांना. एवढंच म्हणा ना, शौहरत पे गर्व है ना दौलत पे गर्व है, हिंदू के घर पैदा हुआ इसलिए किस्मत पे गर्व है, गर्व से कमा हम हिंदू है, हिंदुस्तान हमारा है. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणता, अहो भारतवासियांनो, तुमच्या भारत देशामध्ये, तुमच्या महाराष्ट्रामध्ये, तुमच्या रायगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, तुम्ही फक्त त्याला ताऱ्याची उपमा देता. अरे माझ्या राष्ट्रामध्ये राजे जन्माला आले असते तर मी त्याला सूर्याची उपमा दिली असती. लक्षपूर्वक ऐका, विजयसारखी तलवार चालवून गेला, निढऱ्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला, मुठभर मावल्यांना बरोबर घेऊन हजारो सुलतानांना लढून गेला. आणि स्वर्गामध्ये गेल्यावर 33 कोटी देवांनी ज्याला वाकून नमस्कार करावा, असा एकच माझा मर्द मराठा राजा शिवा होऊन गेला. असा एकच माझा मर्द मराठा राजा शिवा होऊन गेला. सर्वांगाचे कान करा माझ्या मायबापांनो. आणि असा राजा, आणि आज राजाची तिथीप्रमाणे जयंती, आणि माझ्या नशिबाला या तोंडरे पुण्यभूमीमध्ये कीर्तन करायची सेवा मिळते. मी धन्य झालो माझ्या मायबापांना. आता राजांचा पोवाडा होईल आणि पोवाडा झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करीन. पण तत्पूर्वी ज्याला कुणाला आपल्या गोशाळेसाठी सहकार्य करायचं असेल, गाईच्या चाऱ्याचा खर्च उचलायचा असेल, एखाद्या टँकरचा खर्च उचलायचा असेल, इथं उपरणं ठेवला जाईल. त्या उपरण्यामध्ये गोमातेचं स्मरण करून, गेलेल्या व्यक्तीचं स्मरण करून त्याच्यामध्ये तुम्हाला सहकार्य करायचं असेल तर करा. कारण एवढंच सांगेन, आज या नारदाच्या गादीवरून सांगेन, तुम्ही जे पॉकेट रुपी धन देता माझ्या मायबापांनो, त्यातील 70% धन गोमातेच्या सेवेमध्ये जाते माझ्या मायबापांनो. आणि 85 गोमातेची सेवा करणं कीर्तनाच्या माध्यमातून शक्य होत नाही. ज्याला कुणाला दान धर्म करायचा असेल त्यांनी ते उपरणेमध्ये गोमातेचं स्मरण करून करू शकता. मग आता राजाचा पोवाडा होईल आणि पोवाडा झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गिरिशिखरी किरीटापरी, गिरिशिखरी किरीटापरी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिर राजा शिवाजी राजा. सर्वांनी टाळी वाजवा. उगवला तारा तिमिर राजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर राजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर राजा शिवाजी राजा. युगा युगाचा गडतंधार, यवन चाकरी करी सरदार, यवन चाकरी करी सरदार, यवन चाकरी करी सरदार. युगा युगाचा गडतंधार, यवन चाकरी करी सरदार, यवन चाकरी करी सरदार, यवन चाकरी करी सरदार. मराठा मरदा होऊन स्फूर्ता, मराठा मरदा होऊन स्फूर्ता, छाटले शत्रूच्या भुजा, आहे छाटले शत्रूच्या भुजा.
स्वार होऊन राणा कृष्ण बलस्वार होऊन राणा कृष्ण बलस्वार तलपे हाती नंगी तलवार होऊन राणा कृष्ण बलस्वार होऊन राणा कृष्ण बलस्वार होऊन राणा कृष्ण बलस्वार हर हर करी दरी कपारी हर हर करी दरी कपारी उधळल्या राजाच्या फौजा अहो उधळल्या राजाच्या फौजा उगवला तारा दिव्याला गरजा शिवाजी राजा उगवला तारा दिव्याला गरजा शिवाजी राजा उगवला तारा दिव्याला गरजा शिवाजी राजा भवानी आईचा कृपा वरद निर्दयी खानाचा करुणी वध निर्दयी खानाचा करुणी वध निर्दयी खानाचा करुणी वध भवानी आईचा कृपा वरद निर्दयी खानाचा करुणी निर्दयी खानाचा करुणी वध निर्दयी खानाचा करुणी वध राहुनी यवनानी करीत दैना राहुनी यवनानी करीत दैना मातीत मिळतील पैजा अहो मातीत मिळतील पैजा उगवला तारा दिव्याला गरजा शिवाजी राजा उगवला तारा दिव्याला गरजा शिवाजी राजा उगवला तारा दिव्याला गरजा शिवाजी राजा गरजा शिवाजी राजा गरजा शिवाजी राजा सर्वांनी हात वर करा याच्यासाठी हात वर करा की आपण केलेलं आव्हान देवापर्यंत पोहोचावं सर्वांनी म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय भारत माते की जय माते की जय रामचंद्र भगवान की जय हनुमान की जय महादेव फक्त 2 मिनिटं आज कीर्तन रूपी सेवेसाठी गोड साथ सर्व सातकरी मंडळी माझे बाबा मंडल सर्व बंधू मंडळी भाऊ मंडळी बाबा मंडळी सर्वांच्या चरणी माझा माथा आणि या माझ्या सर्व जनाबाई मीराबाई यांच्या सगळ्यांच्या चरणी या माझ्या सगळ्या जिजाऊच्या लेकी यांच्या सगळ्यांच्या चरणी माझा माथा ताईनं 2 तास माझा भार सांभाळला तिच्या चरणी माझा माथा आणि आज गोड पकवाजाची साथ मला इंद्रासारखी दिली माझ्या लेकरांना त्याच्या चरणी माझा माथा आज सांगेन माझ्या मायबापांनो गायनाची सुद्धा गोड साथ मला दिली कारण गायनाची साथ करणारे स्वर्गामध्ये देवाच्या दरबारामध्ये अर्जुनासारखे रथी महारथी आणि इथं अर्जुनासारखे रथी महारथी सगळ्यांनी मला अर्जुनासारखी साथ केली मी सर्वांच्या चरणी माझा माथा भगवंताच्या दरबारामध्ये टालकरी म्हणून प्रल्हादासारखे उद्धवासारखे माझा बाबावर्ग बंधुवर्ग त्यांच्या चरणी माझा माथा आणि माझ्या मागे आहेत ना माझ्या घरच्या एका लेकरानं मला प्रश्न केला ठाण्याचं कीर्तन माझं झालं सप्त्यातलं आणि ठाण्याचं कीर्तन झाल्यानंतर त्यांनी ते पाहिलं यूट्यूबला आणि मला प्रश्न केला ताई ते तुझ्या मागे 2 जण रॉड घेऊन उभे असतात ते कशासाठी मी त्यांना म्हटलं बाळा ते याच्यासाठी असतात एखाद्या कीर्तनकाराला चक्कर येऊन जर पडला तर त्यांना ती सेवा करावी लागते त्यांच्या चरणी सुद्धा माझा माता या सर्व माझ्या लेकींच्या चरणी माता तुम्ही सर्व उपस्थित माझे मायबाप आहात सर्वांची मला नावं माहीत नाही पण आदरणीय आज माझे बाबा मधुकर बाबांच्या चरणी माझा माता तुम्ही सर्व प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी दुबला अचिर तुसे भक्ती तुम्ही सगळ्या महेशाच्या मूर्ती आज सगळ्यांच्या चरणी माझा माता आणि सर्वांनी हातांना टाळी मुखानं भगवंताच्या नामाचं चिंतन तत्पूर्वी माझ्या मायबापांना आज मी महाराष्ट्रावर निश्चिंतपणे फिरते नेणे आणण्याची जबाबदारी माझ्या मिस्टरांची आणि प्लस गायनाला उभे राहून माझं लेकरू सुद्धा मला आज गोड पकवाजीची साथ देते त्याच्या चरणी माझा माता सर्वांनी हातांना टाळी मुखानं भगवंताच्या नामाचं चिंतन वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन विठोबार कुमारी 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 विठोबार विठोबार पुंडरी गवदार ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान और ज्ञानेश्वर
विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार विठोबार कुमारी 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 कुमार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार 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 आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे महिमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा महिमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा
मायबापानं हे प्रेम आहे तुमचं. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. जिवंतपणी मी माझा शेवट गोड केला आज सांगून जाईन माझ्या मायबापांना. आता सर्वांनी हातांना टाळी आणि सर्वांनी ज्ञानोबराय तुकोबरायचं भजन करायचं आहे. पुन्हा पुन्हा ग्रामस्थ मंडळ तोंडऱ्याचे मी शतशा ऋणी आहे त्यांच्या चरणी माझा माता. सर्वांनी भजनाचा आनंद लुटायचा आहे. ज्ञानोबा माऊली तुकारा, 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 ज्ञानोबा माऊली, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. राधे राधे बोल राधे राधे, 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 राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 कृष्ण मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 कृष्ण मिला दे, राधे राधे बोल राधे राधे, 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 हम भी बोले राधे राधे, तुम भी बोले राधे राधे, हम भी बोले राधे राधे, तुम भी बोले राधे राधे, हम भी बोल राधे राधे, हम भी बोले राधे राधे, तुम भी बोलो राधे, सबके दिलों में राधे राधे, सबके दिलों में राधे राधे, राधे 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 राधे, राधे 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 राधे, राधे 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 बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. झालेली शेवट आरती घ्यायची का आरती? पंढरीश परमात्म्याच्या चरणी समर्पित करून, माझ्या आईवडिलांच्या चरणी समर्पित करून, हे कीर्तन रूपी गोड पुष्प माझ्या गोमातेच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय हा बोलेले पुढे वेळे वापुढे होत क्षमा राज महाराज तुम्ही नाही विचारिणाधिकार म्यापुढा, क्षमा पराग महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वराचा पाया पैंगिंगडा, क्षमा पराग महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची दुर्मिळे प्रेम कृपा याची, सर्वांगी सुंदर विषय दोराची, कंठी शोभे माल मुक्तापनाची. जय 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 मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान
मूर्ती जय देव रत्नाखचित भरा तुझ गौरे कुमरा चंदनाची ओटे कुंकुम केशरा हे जळते मोठ शोभतो भरा रडते नो पोरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मारा कामना पुरते जय देव लंबोदर पितांबर पणीवर वंदना सरळ सोंड वक्र चुंड नयना दास रामाचा वट पाहे सदना संकष्टी पावावे निर्वाणे रक्षावे सर्वर वंदना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव घाली लोटांगण वंदे नजर डोळ्यात पाय नरमातुले प्रेम आलिंगन भयवाने रुक्माई ढोबार रुक्माई ढोबार मागणी ते तुझं प्रत्याय देशिंदरी पाये पांडुरंगा या संतांची निरवेची मदत देई तुझे काही न मागू कामने आता उदार तोही मदत ठेवी पायी या संतांची संतांची निर्वेची याची मदत देई आणि उदे गाई ज्ञानदेव तुकाराम तुकाराम एक मिनिट प्रथम सूचना